नमस्कार, मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते. आज मी आपल्याला निशिगंधाबद्दल सांगणार आहे. निशिगंधाबद्दल थोडक्यात माहिती. हृदयामध्ये राहणारा निशिगंधाचा सुगंध तुम्हाला आवडतो का? तर तो नक्की आवडत असेल. पण तुम्हाला हे माहीत आहे का? निशिगंधाचे फूल फक्त सुगंधच घेऊन येत नाही, तर ऐश्वर्य आणि समृद्धी घेऊन येते. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. भारतीय संस्कृतीत वास्तू, वनस्पती, वृक्ष याचा घनिष्ठ संबंध आलेला आहे. वृक्ष, वनस्पती, वेली, निसर्ग यांच्या सानिध्यात माणसाचे आरोग्य अतिशय चांगले राहते. अनेक अशी फुले आहेत की ती काही विशिष्ट दिशेला लावली, घरातील नकारात्मक ऊर्जा जाते आणि सकारात्मक ऊर्जा येते. तर सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी आपल्याला निशिगंध गुणकारी ठरते. निशिगंधाच्या सुगंधाबरोबरच मनाला आनंद देणाऱ्या बातम्या पण आपल्याला घेऊन येते. त्यासाठी तुम्हाला निशिगंधाला विशिष्ट दिशेला लावावे लागेल. पण ती योग्य दिशा कोणती? त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्या दारामध्ये, गॅलरीमध्ये किंवा अंगणात निशिगंधाचे रोप असेल तर कमेंट करून सांगा. चला तर मग सांगू, निशिगंधाचे रोप कोणत्या दिशेला लावावे. पूर्व आणि उत्तर दिशेला निशिगंधाचे रोप लावले तर फायद्याचेच ठरते. सुख समृद्धी वाढवते, आशीर्वाद देते आणि संपत्तीही आणते असे म्हणले जाते. पूर्व दिशेहून भरपूर सूर्यप्रकाश, कोवळी किरणे येत असतात. त्यामुळे निरोगी शरीर राहते. त्याला अडथळा येणारे वृक्ष लावण्यापेक्षा निशिगंध लावा. तर उत्तर दिशा कुबेराची समजली जाते. केवळ आर्थिक नाही तर या दिशेकडून येणारा निशिगंधाचा सुगंध घरातील लोकांसाठी प्रगतीचा संदेश घेऊन येतो. एवढेच नाही तर पूर्व किंवा उत्तरेस निशिगंधाचे रोप लावल्यास घरातील माणसाच्या प्रगतीचा मार्ग खुला करतो. निशिगंधाचे रोप लावण्याने घरात धन धान्याची वर्षाव होतो आणि मान वाढतो. घरातील नातेसंबंधात प्रेम वाढते. ज्या घरामध्ये कटुता असते त्या घरात एक तरी निशिगंधाचे रोप लावावे. म्हणजे घरातील माणसाची कटुता कमी होईल आणि प्रेमाचे वातावरण होईल. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.